नमस्कार, मी सागर जोशी. आपण पाहताय TV9 मराठी. बातमी श्रीनगरमधून आहे. शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील श्रीनगरमध्ये दाखल होणार आहेत. श्रीनगरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे. सांगलीतील हजारो पैलवान रक्तदान करणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा तिसरा दौरा आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गिरीश, एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये दाखल होत आहेत. महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. कशा प्रकारे व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था तैनात आहे? नक्कीच सागर, आपण पाहतोय की स्वातंत्र्योत्तर काळानंतरचा हा पहिला रक्तदान शिबिर आहे आणि यासाठी आता ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे जोरदार बॅनर सध्या संपूर्ण श्रीनगर परिसरामध्ये पाहायला मिळतात. मी सध्या श्रीनगरच्या एअरपोर्ट रोड परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की संपूर्ण श्रीनगर जे आहे ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या बॅनरमुळे भगवामय झालेलं आहे. आणि या बॅनरवरती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काश्मीरमध्ये स्वागत आहे असा आशय लिहिण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसतोय, बाळासाहेब ठाकरे आहेत, आनंद दिघे आहेत आणि त्यासोबत श्रीकांत शिंदे यांचे देखील फोटो आपल्याला या ठिकाणी झळकताना दिसत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी आर्मी हॉस्पिटलला रक्तदान शिबिरमध्ये एकनाथ शिंदे हे भाग घेणार आहेत आणि त्यासाठीच आपण पाहतोय की मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांची जी तुकडी आहे ती अशाच पद्धतीने चौकामध्ये या ठिकाणी आपल्याला तैनाती त्यांची पाहायला मिळते. त्यासोबतच BSFचे जे जवान आहेत त्यांच्या देखील तुकडीमध्ये त्यांना देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. संपूर्ण परिसर जो आहे तो एखाद्या छावणीमध्ये आपण पाहतोय की परावर्तित झालेला आहे आणि संपूर्ण काश्मीर आणि श्रीनगरचा जो परिसर आहे तो सध्या भगवामय झालेला आहे. श्रीनगर एअरपोर्ट परिसरामध्ये एकनाथ शिंदे यांची बुलेट रॅली निघणार आहे. जवळपास हजारो पैलवान जे सांगलीतून श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत ते सुद्धा या बुलेट रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत, रक्तदान शिबिरमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातला नेता श्रीनगरमध्ये पोहोचलेला आहे आणि त्याच्या स्वागताची जी तयारी आहे ती सध्या जोरदार पद्धतीने सुरू आहे. आपण पाहतोय की समोरच एक क्राऊन पॅलेस हॉटेल दिसतोय. या क्राऊन पॅलेस हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुद्धा आहे. नेमकं काय भाष्य करणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सागर, नक्कीच गिरीश, त्यामुळे शिंदेंच्या या दौऱ्याकडे आपलं लक्ष असेल. धन्यवाद.